डी.वाय. पाटील स्टेडियममध्ये आज इंडिया वर्सेस साऊथ आफ्रिका महिला जो विश्व कप आहे तो सामना आहे। आपण सध्या डी.वाय. पाटील स्टेडियमच्या परिसरात आहोत। आपण पाहतोय की सध्या पावसाची रिपरिप सुरू आहे, तरी देखील क्रिकेट चाहते आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने या ठिकाणी सध्या उपलब्ध आहेत। आपण पाहतोय की प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत। इंडिया इज विन असा नारा देखील आपणास या ठिकाणी सध्या पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने चाहता वर्ग या ठिकाणी सध्या आलेला आहे। आपण पाहतो की पावसाच्या सरी बरसत असताना देखील आपण पाहू शकतो की मोठ्या जल्लोषात या ठिकाणी क्रिकेट जे प्रेमी आहेत ते या ठिकाणी आल्याचे चित्र आपणास पाहायला मिळत आहे। आपण पाहतो की पावसाच्या सरी सुरू आहेत। अचानक आलेल्या पावसामुळे तरी देखील प्रेक्षक मोठ्या वर्गाने या ठिकाणी सध्या उपलब्ध आहेत। आपण पाहतो की काही वेळातच हा जो सामना आहे तो डी.वाय. पाटील या ठिकाणी रंगणार आहे। मात्र तत्पूर्वी आपण पाहतो की शिस्तबद्ध पद्धतीने जो चाहता आहे किंवा प्रेक्षक वर्ग आहे तो या ठिकाणी सध्या आल्याचे चित्र आपणास पाहायला मिळत आहे। कोणी इंडियाच्या कॅप घातल्या आहे तर कोणी इंडियाचे टी शर्ट घातलेले आहेत। अशा प्रकारे या ठिकाणी आपण पाहतो की झेंडे असतील किंवा इंडियाचे टी शर्ट असतील असे विविध ज्या वस्तू आहेत त्या सध्या या ठिकाणी विक्रीस देखील उपलब्ध आहे। काही आपण माझ्या कॅमेरामन योगेशला सांगू इच्छितो की त्याने हे लहानगे ते देखील दाखवावे। हे मुलं देखील लहानगे मुलं किंवा मुली असतील हे देखील झेंडा विक्री करण्यासाठी या ठिकाणी भर पावसामध्ये या ठिकाणी आलेले आहेत। आणि खरं तर चाहता वर्ग आणि प्रेक्षक वर्ग जे बोलेल ते रेट देऊन हे झेंडे आणि टी शर्ट आहे ते सध्या घेत आहेत। आपण पाहतो की पावसाची रिपरिप सुरू असली तरी देखील मोठ्या प्रमाणात नेरूळ या ठिकाणी आपण पाहतोय की प्रेक्षक वर्ग आल्याचं चित्र आपणास पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरुसह मी रवी कराड, TV9 मराठी, नवी मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।